यूट्यूब चॅनल मित्रांनो, सकाळपासून चालू होता पाऊस, त्यामुळं काही पक्ष्यांना सोडता आलं नाही. त्यामुळे आता कबुतरांना, पक्ष्यांना आणि कोंबड्यांना आता सोडायला जाणार आहे. तुम्ही बघू शकता त्या पक्षी आपले आहेत, त्यांना घेऊन आता चाललेलो आहे आता बाहेर. बघू शकता सकाळपासून पाऊस चालू होता, त्यामुळे पण पाणी साठलेलं आहे. त्यांना सोडायचं आहे. आता त्याला सोडून घेतल्याला सोडून घेतल्यानंतर आता बघू शकता मित्रांनो, झाडं आपण आणलेले आहे. नारळाचे झाडं आहेत मित्रांनो. 3 वर्षात नाही आता झाडं लागतं. 3 झाडं आहेत नारळाची, 2 आंब्याचे आहेत. कबुतरांना आता सोडणार आहे. वाऱ्याने जावी पडल्या सगळी. आता फ्रीज काढणार आहे ना, आता फ्रीज काढणार आणि सोडायला चालू करणार. वाटत बघत आहे कधी मालक येतो सोडायला, त्यावरच आहे. वातावरण पावसाचं झालेलं आहे. पाणी घेऊन आता त्यांना द्यायला पाणी द्यायचं. नंतर जुनं पाणी आता वाटायचं. 4-5 झाले मित्रांनो, ब्लॉग काही व्हिडिओ पडत नव्हते. सगळ्यांना वाटतं की अरे काय यूट्यूब पण बंद केलं का नाही. तसं काय नाही मित्रांनो, त्या कारणामुळे आपण ठेवलं होतं बंद. आता बंद झालं. आता रेग्युलर आपले व्हिडिओज पडतील. मम्मी आता कोंबड्यासनी सोडत आहे. आता मम्मी आता कोंबड्यांना सोडणार. आता कालपासून पाऊस चालू झाला आहे, अजून पण थांबला नाही. आता वातावरण झालेलं यायचं, आता ऐकंड भरलेलं आहे वातावरण. बदकं खायला पाहिजे. कोंबड्यासनी सोडायचं. आता कोंबड्या सोडल्यानंतर शेळ्या पण हळूहळू बाहेर लागतात. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे पाऊस चालू झालेला आहे यायला. आभाळ पण गच्च झालेला आहे. कबूतर आपल्या आता खात आहेत. कोंबड्यासनी सोडत आहे. कोंबड्या आपल्या बाहेर चालू झालेल्या आहेत. आता बघू शकता एक हळू कोंबड्या यायला लागल्या. कोंबड्यानं आपल्या जाळीमध्ये आता अंडे घालणार आहे, त्याला काढणार आहे. नाही तर कोंबड्या फोडून ठेवते ते असं बांधायला लागतं. कोंबडीने पहिलं अंडा काढलेला. चला बाहेर, चला बाहेर. एक कोंबडी माग गेलेला आहे. कोंबड्या आदर आहे.
शेळ्या वाट बघायला आल्या कधी मला मालक सोडतोय बाहेर. त्यांची मालकीण आता अजून यायची आहे बघा. वाट बघा लागलायचा बाहेर यायला आम्हाला माहिती आहे. आमच्या शाळा सुटलेल्या अशा तऱ्हेने बघू शकता दवून आलेल्या ही चंक्या. तर हिला आता यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे. लोक आता हिला यूट्यूबवर बघणार आहेत 4 लोक बघू शकता. आता तुम्हाला मिस्टरने लाईक तुमच्या नवऱ्याने झाडं आणलेत बघा. विचारतायत की झाडं कोणी आणलीत. त्यांनी म्हणले तुमच्या मिस्टरांनी म्हणजे आमच्या मामाने आणले. कोंबड्या इकडे गेलेले आहेत. कोंबड्यांना सोडले की इकडे काय खायला मिळते काय माहिती. सोडल्या कोंबड्या पहिला इकडे देतात. काय कळत नाही कोंबड्यांचं काय चाललंय. कोंबड्या सोडल्या तिकडे येतात कोंबड्या. त्यामुळे आणि कोंबड्या सोडत नाही. कोंबड्या सोडले की इकडे येतात. बदका कोंबड्यांच्या मध्ये फिरतात पण कोंबड्या बदकांना मारतात. बघा बघा कशी कबूतर आहे. कोंबड्या इकडे बाहेर रस्त्यावर चालले आहेत. बघतो माझ्या मागं ती उखंड आहे. ते उखंड पैशाचं जातं त्यामुळे त्यांना कळणार ते कुत्री ते मुंगस येतात ना आत. त्यामुळे त्यांना बाहेर जाऊन द्यायला लागत नाही. बाहेर जाऊन द्यायचं नाही. पावसाचं वातावरण झाल्यामुळे आता पूर्ण काळ झालेलं आहे. हाडे हड बाहेर गेलेले आहेत. त्यांना आता बाहेर जाऊन हाणायला चालू करतो. पावसाचं वातावरण झालेलं आहे. कोंबड्या भरायला आहेत. चला बाहेर. पावसाचं वातावरण ढग भरलेलं आहे. शाळेची पोरं भिजत्या लागल्यात. पावसाचं कसं आहे तुम्हाला सांगू का. ज्यावेळी पोरं बाहेर शाळेत सुटल्या तेव्हाच पाऊस यायला चालू होतो. हे कोंबड्या पण त्यामुळे असले. अशा प्रकारे पाऊस चालू झालेला आहे. मम्मीने आमची छत्री घेतलेला आहे. मम्मीने छत्री घेतल्यामुळे तिला पाऊस लागणं झाला आहे. मला झाडांच्यामुळे काय लागत नाही. हे बघा आमचा कुत्रा भिजाला. इकडे इकडं बदकं बघा कशी पाहा लागल्यात. मम्मी छत्री घेतल्या. येऊ बघा पाऊस लागा नको म्हणून थांबला इथे. कोंबड्या पण थांबल्यात पाऊस लागू नये. पाऊस चालू झाल्यामुळं कोंबड्या जाऊन सावलीत जाऊन थांबलेले आहेत. त्यामुळे शेळ्या आता बाहेर यायला. शेळ्या पाऊस पडला शेळ्या बाहेर येत नाहीत. इकडे बघा बदकं आमची आहेत. कबूतर काय खाली जाऊन थांबलेत कपाडाच्या बघू शकता का. इकडे 2 आहेत पण आता पाऊस पडला की पावसामुळे लय फिरत नाही. सवण प्रकार कुत्रे संध्याकाळी ठेवत नाही. सवण लावावं लागतं पावसाच्या. कोंबड्यांचं खाण्याचं ही बघा कसं आहे.